एका राजाला 4 राण्या होत्या. पहिल्या राणीला तो राजा पाहिजे तो देत असे. त्याची दुसरी राणी खूप सुंदर होती. तिला तो आपल्याबरोबर जगभर फिरवायचा. तिसऱ्या राणीला तो आपल्या मनातील सर्व काही सांगायचा. आणि चौथ्या राणीकडे मात्र तो राजा पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. काही वर्षांनी तो राजा खूप आजारी पडला. मृत्यूशय्येला खिळल्यावर त्याने आपल्या पहिल्या 3 राण्यांना मोठ्या आशेने बोलावले. त्याच्या पहिल्या 3 राण्या त्याच्याजवळ आल्या. नंतर त्याने त्यांच्या पहिल्या राणीला विचारले की प्रिये, हे बघ, तुला जे पाहिजे ते मी तुला आयुष्यभर दिले. आता मी चाललो आहे, तर तू माझ्यासोबत येशील का? तर त्यांची पहिली राणी त्याला असे म्हणाली की नाही, मी नाही येणार तुझ्यासोबत, आणि मी तुझ्यासोबतचे असलेले माझे सर्व संबंध तोडत आहे. हे ऐकून राजाच्या मनाला प्रचंड वाईट वाटले. नंतर त्याने आपल्या दुसऱ्या राणीला विचारले की मी तुला जगभर फिरवले आणि आता तर मी जात आहे, तर तू माझ्यासोबत येतेस का? हे ऐकून त्याची दुसरी राणी त्याला असे म्हणाले की छे छे, मी तुझ्यासोबत अजिबात येणार नाही, कारण तू मेलास की मी दुसऱ्याबरोबर लग्न करणार. राजाने आता आपल्या तिसऱ्या राणीकडे मोठ्या आशेने पाहिले आणि तिला विचारले की तू तरी येशील का माझ्यासोबत? त्याची तिसरी राणी त्याला म्हणाली की राजा, मी तुझ्यासोबत केवळ स्मशानापर्यंत येईन. राजा आपल्या प्रिय राणांचे विचार ऐकून हताश झाला. इतक्यात राजाची चौथी राणी स्वतःहून तिथे आली आणि त्याला म्हणाली की हे राजन, जरी तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले असले तरी कधीही मला प्रेम दिले नाही, तरी मी तुमच्यावर खरे प्रेम करते. तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्याबरोबर येईल. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला असे समजते की जो राजा आहे ना, तो म्हणजे आपला आत्मा आहे आणि त्या राजाची पहिली राणी म्हणजे आपले शरीर. आपण आपल्या शरीराला पाहिजे ते देतो आणि त्याला चांगले सजवितो पण जेव्हा आपला आत्मा हे शरीर सोडून जातो तेव्हा हे आपले शरीर आपल्याशी असलेले सर्व संबंध तोडते. त्या राजाची दुसरी राणी म्हणजे आपले धन, संपत्ती, वास्तू. ज्यावेळी आपला आत्मा हे शरीर सोडतो त्यावेळी धन, संपत्ती हे सर्व दुसऱ्याचे होऊन जाते. राजाची तिसरी राणी म्हणजे आपले सर्व नातेवाईक आणि आपले मित्र होय, कारण आपला मृत्यू झाला की हे सर्वजण केवळ स्मशानापर्यंत सोबती असतात. राजाची चौथी राणी म्हणजे परमात्मा, ज्याच्याकडे आपण जन्मभर दुर्लक्ष करत असतो आणि आपण त्याच्यावर अजिबात प्रेम करत नाही, पण तरीसुद्धा तो निरंतर आपल्या आत्म्यासोबत असतो, कधीही आत्म्याची साथ सोडत नाही. म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी या चौथ्या राणीकडे म्हणजेच परमात्म्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि कायम त्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यावर खूप प्रेमही केले पाहिजे. परमात्म्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे भगवंताची सेवा करणे. नियमित हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करणे, भक्तांचा संग करणे आणि यासारख्याच हरिकथांचे अधिकाधिक श्रवण करणे, त्यासोबतच श्रीमद भगवद्गीतेचेही दररोज वाचन करणे, हे सर्व केल्याने सर्व आपले दुःख संकटे दूर होतात, भगवंताची प्राप्ती होते आणि प्रेमही वाढते. अशा पद्धतीने अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.